नाव आहे का? ओके, धन्यवाद. बॅट कट. बॅट कट आहे. बाय. विस्फोटक खेळ देखील गेले डावखुरे फलंदाज आहेत. आणि दानिश हा देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकली, थोडासा वेगावरती थोडंसं त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. लेदर बॉल देखील खेळलेला हा खेळाडू आहे आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला, कारण यातील विजेता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. पहिला चेंडू प्रीतम, सुरेख चेंडू, जबरदस्त तडकावला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल, एक जाळं विणलं होतं त्या जाळ्यात अलगद अडकवलाय प्रीतम यांना आणि सुरेख झेल टिपलाय. सागर यांनी अतिशय उत्कृष्ट झेल टिपला. थोडंसं काही प्रेक्षकांना विनंती असेल, आपण काही जण मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे, विनंती असेल कुठल्याही क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही याची काळजी घ्यायची, थोडंसं बाहेर बसायचं आहे. आपल्याला विनंती असेल, आपण मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहात, गणेशजी थोपटे सहकार्य करायचं आहे. थोडंसं आपण त्या ठिकाणी आपल्या शेजारी पण देखील आपले सहकार्य बसले, थोडंसं बाहेर बसायचं आहे. धन्यवाद. फायनलचा सामना आहे, सहकार्याबद्दल धन्यवाद साहेब. पहिल्या चेंडूवरती खळबळ या ठिकाणी प्रवास मिळाले, कारण एका मोठ्या फलंदाजाला झेलबाद. ओमने आल्या त्या ठिकाणी आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने चेंडू करत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण प्रवास मिळतं. सुरेख क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटवरती आणि क्षेत्ररक्षण जसं सजवलं आहे, पहिला चेंडू देखील त्याच पद्धतीचा खेळण्यास भाग पाडलं तर प्रीतम यांना आणि सागर याने उत्कृष्ट झेल टिपला. तर त्यानंतरचा चेंडू देखील थोडासा उजष्टीवर टाकला आणि आडव्या बॅटने खेळल्याने ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतं त्या ठिकाणी चेंडू गेला, त्यावरती एक धाव घेतली आहे. अतिशय रंगतदार सामना होणार. सुरेख फटका, जबरदस्त जागा करून स्क्वेअर कटचा फटका खेळत सिद्धीच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षक, अचूक फेकी, जबरदस्त फेकी, डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये सीमारेषेवरून चेंडू हातामध्ये फेकला. एक धाव घेतली आहे, माफ करा 2 धावा. दानेश उंचपुरा असा हा गोलंदाज, सुरेख टाकलेला चेंडू होता, जमिनी समांतर चेंडू त्या ठिकाणी तडकवलाय. सागर यांचं क्षेत्ररक्षण होतं, कोणती चूक करत नाहीत सागर, कारण सागरला माहिती आहे सामना अतिशय महत्त्वाचा आहे आणि फलंदाज देखील 2 जबरदस्त फलंदाज आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी प्रवास मिळते. क्षेत्ररक्षण देखील चांगलं दर्जेदार प्रवास मिळालं आहे. सिंगल डबल या षटकात आणि एक फलंदाजाला देखील डगआउटमध्ये पाठवलं आहे. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न थोडासा त्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्या चेंडू देखील खेळण्यासाठी योग्य होता, परंतु बॅटच्या पट्ट्या चेंडू आला नाही, डॉट गेला. गोलंदाजाचं त्या ठिकाणी नशीब म्हणावं लागेल, कारण फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. थोडंसं त्या ठिकाणी बॅट जर चेंडू लागली असती तरी चेंडू गॅपमध्ये गेला असता, परंतु अंदाज चुकला आणि डॉट चेंडू. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जातो. दानिश यांनी सुरेख असं षटक हाताळलं. या षटकात एका फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. अतिशय चांगलं षटक.
फक्त 4 धावा या पॉवर प्लेच्या षटकात खर्च केल्यात. कारण चांगल्या फलंदाजाला देखील प्रीतम यांना तंबूचा रस्ता दाखवला आणि महत्त्वाचा सामना आहे. महत्त्वाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी दानिश यांच्याकडून पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या षटक असून देखील फक्त 4 धावा खर्च केल्यात. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी तयार होतात जितू सकुंडे. अनुभवी गोलंदाज आहेत हे देखील, आणि त्यांना कित्येक स्पर्धेमध्ये पॉवर प्लेच्या षटकात टाकण्याचा अनुभव, नवीन चेंडू हाताळण्याचा अनुभव आहे. चांगला चेंडू टाकला. चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ गेला. कोणताही त्या ठिकाणी चेंडू गिरकी घेताना पाहावयास मिळाला, कारण चेंडू टाकतानाच फक्त सरळ त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला होता. कारण फलंदाजाला त्या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं होतं जितू यांनी, कारण फलंदाजाला वाटलं होतं चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाईल, परंतु चेंडू सरळ गेला. डॉट चेंडू. पुढचा चेंडू जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वेल जज कॅच. काय या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं आहे कर्णधारांनी, आणि गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. जसं क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी फ्लायटेड चेंडू टाकला आणि फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्यास भाग पाडला. थोडासा फटका फसला आणि क्षेत्ररक्षकांनी सीमारेषेवरती अचूक झेल टिपला. सलामीची जोडी तंबूत या ठिकाणी परतलेले, कारण गोलंदाजाने अतिशय अचूक टप्प्यावरती करून दानिश यांनी देखील चांगलं षटक हाताळलं. फक्त 4 धावा खर्च केला होता. आता जितू यांनी देखील या ठिकाणी एक मोठ्या फलंदाजाला तंबूत धाडला. सामना निश्चित रोमहर्षक होणार, कारण दोन्ही संघाला माहिती आहे अतिशय महत्त्वाचा सामना आहे. या ठिकाणी जिंकू किंवा मरू ही या ठिकाणी खेळाचं कौशल्य आपलं या ठिकाणी दाखवणारा दोन्हीही संघ, कारण जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे, म्हणजे सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका त्या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी थोडासा हाताला लागून चेंडू सीमारेषेजवळ गेला. दरम्यान 2 धावा पूर्ण एक संधी निर्माण झाली. उंच उडी मारून त्या ठिकाणी झेल देखील टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हाताला लागून चेंडू गेला. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी, छोटाच खेळाडू पण चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. जितू यांनी देखील चेंडू अतिशय सुरेख वाईड शॉर्टकट टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू यावरती देखील हलकेच खेळून 1 धाव घेतले, कारण त्यांना माहिती आहे थोडंसं या ठिकाणी बागेदारी करणं महत्त्वाचं. 2 फलंदाज तंबूत परतले असल्यामुळे या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा आणि खराब चेंडूवरती मोठा फटका खेळणं हे गरजेचं त्या दोन्ही फलंदाजाला माहीत आहे. ओम यांनी बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगवरती चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू. आपला अनुभव या ठिकाणी पणास लावतात जितू सकुंडे आहे. सुरेख लॉफ्टेड शॉट. जबरदस्त खेळलेला हा फटका आहे. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार जातोय. 4 धावा. चेंडू थोडासा उजुष्टीच्या बाहेर ठेवला होता, परंतु त्या ठिकाणी फलंदाजाने ओळखला आणि लॉफ्टेड शॉट कव्हर ड्राईव्हचा फटका. 4 धावा. धावसंख्या 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. 6 षटकांचा सामना. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, कारण 2 षटकात फक्त 11 धावा, 2 गडी बाद. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल वागळवाडी संघाकडून या ठिकाणी पवास मिळते, परंतु थोडासा संघ अडचणीत सापडला आहे सासवड 11. परंतु ही जोडी एक निश्चितच त्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. ओम आणि मनोज स्ट्राईकवरती आहेत. मनोज दानिशांनी सुरेख चेंडू टाकला होता. ब्लॉक चेंडू टाकला, त्यावेळी खोदून चेंडू काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. डीप सीमारेषेवरती सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतले. एकेरी दुहेरी धावा त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज घेतात. स्ट्राईक चेंज करतात. त्यांना माहिती आहे थोडंसं या ठिकाणी बागेदारी रचणं खूप महत्त्वाचं आहे. एका दुसरा खराब चेंडूवरती मोठा फटका देखील पाहायला मिळणार आहे. ओम हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु परफेक्ट टायमिंग, थोडंसं टायमिंग चुकलं होतं. 1 धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सागर
यांचे अचूक फेक एक जबरदस्त ॲथलीट फिल्डर आहे सागर. ऑलराऊंडर कामगिरी बघितली, फलंदाजी देखील चांगली आहे आणि दानिश गोलंदाजी जबरदस्त शैली आहे. बॅटची कड त्या ठिकाणी एसटी रक्षकाला देखील चकवलाय. चेंडू सीमा पार जातोय का पाहायचा आणि त्या ठिकाणी 25 करताय 4 धावेचा नशिबाचा चौकार आहे. एक चेंडू चांगला होता, उसळी घेतली त्या ठिकाणी बॅटची कड, परंतु एसटी रक्षकाला देखील डोक्यावरून चेंडू गेला आणि चेंडू सीमा पार 4 धावा. धावसंख्या 17, 18, 19 म्हटलं की डेंजरस नंबर, 17 म्हटलं की आपल्याला माहिती आहे AB, 18 म्हटलं की विराट कोहली आणि 19 म्हटलं की कोविड-19 जगातील सर्वात डेंजरस नंबर. फुलटॉस पुरेपूर फायदा उठवला. म्हटलं होतं खराब चेंडूवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूला सन्मान, त्या पद्धतीचं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन. मनोज यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. थोडासा चांगला चेंडू टाकला, ब्लॉक चेंडू टाकला तर त्या ठिकाणी सरळ बॅटने खेळून एक धाव घेतात आणि थोडासा या ठिकाणी डावेष्टीच्या किंचीचा बाहेर फुलटा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. फक्त दिशा दिली, एक मोठा गॅप होता फाईन लेग आणि स्क्वेअर लेग याच्या मधून चेंडू सीमा पार धाडलाय. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. जमीनला गुलगुल्या करत गेलेला चेंडू सीमा पार जातो का बाजूच्या क्षेत्राच्या चेंडूच्या पाठीमागे धावतोय आणि चेंडू शर्यत जिंकतोय. 4 धावा. काय चेंडू अतिशय चांगला होता, परंतु फलंदाजाने त्या ठिकाणी लिलिया चेंडू कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळलाय. जमिनी समांतर चेंडू गेला सीमा पार. लगातार 3 चौकार या ठिकाणी मनोजांनी खेचलेले आहेत आणि स्टायलिस्ट सर्व चौकार पाहायला मिळाले. एक फाईन लेगच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने चौकार पाहायला मिळाले. जबरदस्त तंत्रशुद्ध फलंदाज मनोज. पुन्हा एकदा फुलटाचा फायदा उठवला का पाहायचं. गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चेंडूने देखील त्या ठिकाणी अतिरिक्त उसळी घेतली. सीमा पार चेंडू. लगातार 4 चौकार, 4 चेंडूवरती 4 चौकार या ठिकाणी लगावलेत मनोजाने. धावसंख्या 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. जरी 2 षटकात धावा कमी आल्या असल्या तरी या षटकात थोडासा मनोजांनी आक्रमण चढवलं होतं आणि 4 चौकार देखील 4 चेंडूवरती पाहावयास मिळाल्यात. मनोजाच्या बॅटमधून निघालेले खणखणीत चौकार. धावसंख्या 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ या त्या ठिकाणी झालेला आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावा करून 29 लागले आहेत. अजूनही धावा निश्चितच वाढवण्याचा प्रयत्न करत, कारण 2च फलंदाज तंबूत परतलेत. सलामीची जोडे. तदनंतर सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले दोन्ही या फलंदाजांनी ओम आणि मनोजांनी दानिश यांच्यावरती थोडंसं आक्रमण चढवलं होतं आणि जितू या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी तयार. आणि ओम सामना करत, एक कडक हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा ओम जबरदस्त फलंदाज आहे. बॅटची कड, लेमन कट त्या ठिकाणी, परंतु कुठली धाव घेतली नाही, काही गडबड करत नाही. त्यांना माहिती आहे विकेटवरती ती थांबणं किती महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी कोणतीही घाई गडबड करताना दिसत नाहीत. डॉट चेंडू आहे. सुरेख टाकलेला चेंडू होता. चेंडू खाली राहिला होता, स्किट झाला होता थोडासा त्या ठिकाणी आणि थोडासा उजवेष्टीच्या किंचितशा जवळून चेंडू गेला. ही एसटी रक्षक दानिश यांच्या हातामध्ये. थोडासा चेंडूने त्या ठिकाणी उसळे घेतली असते, चेंडू निश्चितच बॅटमध्ये असतं, परंतु चेंडू खाली राहतो. एक गोलंदाजाचं कसब म्हणावं लागेल आणि थोडंसं विकेट देखील या ठिकाणी नमी, थोडासा दुपारच्या सत्रामध्ये तापलेली विकेट असते. क्रिकेटला पोषक असं वातावरण. बॅटची कड आणि चेंडू थडम्यांच्या दिशेने जातो. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतात. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. अचूक फेकी होते त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा पूर्ण. चांगल्या सुरेख असं क्षेत्ररक्षण काय या ठिकाणी पाहावयास मिळतं. गोलंदाजी देखील टिचून करतात, फलंदाज देखील या ठिकाणी जीव ओतून कामगिरी करतात. त्यांना माहिती आहे सामना खूप महत्त्वाचा आहे. जिंकलो तरच आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार, हे दोन्ही संघाला माहिती आहे. मोठा फटका, बॅटच्या मधोमध चेंडू आणि
चेंडू भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषे पार, षटकार. जबरदस्त ओमेच्या बॅटमधून आलेला हा फटका, यावरती 6 धावा. धावसंख्या 37. एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी आत्तापर्यंत उभारली. अजूनही काही षटकांचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच एक मोठं लक्ष पाहावयास मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू ताकदीने या ठिकाणी खेचला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेके, रॉकेट थ्रो त्या ठिकाणी पाहून सीमारेषेवरून सरळ चेंडू फेकला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 38. स्लोवर वन, गती परिवर्तन करून टाकलं चेंडू, परंतु गॅपमध्ये खेळा. जबरदस्त फटका त्या ठिकाणी. थोडा नैसर्गिक अडथळ्याला चेंडू आडला. धावा पळून घेणं गरजेचं. पाहायचं त्या ठिकाणी पंचाचा निर्णय काय येतोय. पायाला बहुधा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पायाला चेंडू पायाने अडवला. फुटबॉल त्या ठिकाणी खेळलेले आहेत 2 धावा, परंतु फटका अतिशय जबरदस्त होता. कॉफी बुक स्टाईल मारलेला फटका होता. पुस्तकातील फटका पाहास मिळाला. लेदरवरती खेळणारे निश्चितच ते खेळाडू देखील असतील. मनोज, जबरदस्त शरीरयष्टी जरी असली तरी त्या ठिकाणी अतिशय चपळही त्यांच्यात पाहास मिळते. 2 धावा देखील पळून घेतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना आहे. आणि ओम आणि मनोज यांनी या ठिकाणी सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतले, कारण सलामीची जोडी तंबूत परतले. प्रीतम आणि सोहन एक विस्फोटक जोडी आधीच्या सामन्यात तुंग अशी कामगिरी त्यांच्याकडून पाहिजे, परंतु अंतिम सामन्यामध्ये या थोडंसं त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं. परंतु मधल्या फळीतील फलंदाजाने या ठिकाणी डाव सावरलेला आहे. मौज, मोठा फटका फसलाय का पाहिजे. उंच गेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, कोणी नाही. गॅपमध्ये चेंडू खेळलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावा. डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. त्या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यश देखील आलं. 1 बाउंड चेंडू सीमा पार त्या ठिकाणी धाडलाय. 4 धावा. धावसंख्या 44. क्रिकेटमध्ये खेळ आणि आयुष्यात वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं 2 फलंदाज लवकर तंबूत परतले. तदनंतरच्या या दोन्ही जोडीने एका जबाबदारीने खेळाचा प्रसंग केला आणि सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती लावली आत्तापर्यंत. चला स्पीडअप करा, वेळ वाया घालू नका, कारण अजूनही नंतरच्या संघाला या ठिकाणी फलंदाजी करायची. 6 षटकांचा सामना आहे. थोडंसं टीम मिटिंग आणि एक्स्ट्रा वेळ वाया घालवू नका. पुन्हा एकदा उलटा पुलटा सुरेख फटका, परफेक्ट टायमिंग आणि षटकार. थोडासा धावसंख्या 50. अर्धशतक धावफलकावरती लावले, कारण 2 फलंदाज लवकर तंबूत परतले. थोडासा संघ अडचणीत सापडला होता सासवड 11, तरी देखील मनोज आणि ओम यांनी जबाबदारीनं खेळाचं या ठिकाणी प्रदर्शन केलं आणि चांगली धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती लावली. धावसंख्या 50. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. 3ऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्विचचा फटका आहे. हा फटका कुठेही पुस्तकात नाही, परंतु या फटक्यावरती प्रत्येक फलंदाजानं मेहनत घेऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि या फटक्यावरती धावा देखील मिळतात. जर फटका फसला तर त्या ठिकाणी एक संधी असते बाद होण्याची, परंतु आता षटकार. धावसंख्या 56. अब तक 56. 56 म्हटले की छाती अभिमानाने आपले भरून येते, फुगते. आणि अब तक 56 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागलेल्या आहेत. कारण मनोज आणि ओम यांनी सुरेख असं फलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे.
चांगल्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला. एकेरी दुहेरी धावा आधी सुरुवातीला त्यांनी घेतल्या. स्वतः सेट झाल्यानंतर त्यांना चेंडू फुटबॉलसारखा दिसायला लागला आणि प्रत्येक चेंडू फ्रीटच्या असल्यागत त्या ठिकाणी धुव्वादार अशी फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळ्यात चेंडू पुन्हा एकदा निश्चितच सीमापार जाईल का, आणि चेंडू जातोय सीमापार. 4 धावा, धावसंख्या 60. या षटकात चौकार षटकारांच्या अक्षरशः आतषबाजी केली ओम यांनी, कारण थोडंसं चेंडू आखूड टप्प्याचा आणि चेंडू देखील चेंडूचा मारा देखील उजवेष्टीच्या बाहेर येतो. या ठिकाणी फलंदाजांना ओळखलाय की चेंडू याच पद्धतीचा निश्चितच येतोय आणि त्या पद्धतीचं त्या ठिकाणी फटक्या देखील खेळलेत. थोडंसं शफल होऊन खेळा. या ठिकाणी मोठा गॅप आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी खराबपैकी, परंतु 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 62. चांगली धावसंख्या म्हणावं लागेल, कारण एक शॉर्ट धाव त्या ठिकाणी, शॉर्ट रन आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी पंचाची स्वप्नील भैया काकडे. बघा त्या ठिकाणी पहा, तीक्ष्ण नजर, एक शॉर्ट रन, एक दुसरी धाव काढताना फलंदाजाला नेहमी वाटत असतं आपली बॅट त्या ठिकाणी क्रीजमध्ये टेकवले, परंतु थोडंसं बॅट पाठीमागे राहिल्याने पंचाने त्या ठिकाणी शॉर्ट रन दिले. हेलिकॉप्टर शॉट, मिनी हेलिकॉप्टर, एक धाव घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेकी, जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62. 62 रन्स आणि शेवटचं षटक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश एक जबरदस्त गोलंदाज आहे. सिद्धेश आधीच्या सामन्यात चांगली उत्तुंग कामगिरी केली होती. आता पाहायचं शेवटचं षटक त्यांना या ठिकाणी कर्णधारांनी टाकण्यासाठी जबाबदारी दिली. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनोज 8 चेंडू आणि 22 धावांचे आक्रमक खेळे आणि ओम भिवरकर 17 चेंडू आणि 37 धावांची विस्फोटक खेळी त्या ठिकाणी पाहावयास मिळते. ओम भिवरकर 17 चेंडू आणि 37 धावा, 8-22. जबरदस्त या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन. या मधल्या फळीतील फलंदाजाचं 2 सलामी जोडी तंबूत लवकर परत होती, स्वस्तात परत होती. तदनंतर या जोडीनं जबाबदारीनं खेळाचं प्रदर्शन केलं आहे. धावसंख्या 62. 5 षटकाच्या समाप्तीनंतर ब्लॉक होल टाकलेला चेंडू बुंदा मारला होता, हलकेच त्या ठिकाणी खेळून काढला. एक धाव घेतली, क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली फेकी, उत्कृष्ट फेकी आणि धाव बाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मनोज धाव बाद झालेत, कारण बराच वेळ त्या ठिकाणी फलंदाजीचे प्रसंग, पण शेवटचं षटक असल्यामुळं या ठिकाणी धाव घेणं गरजेचं होतं आणि आपली विकेट देखील त्या ठिकाणी बहाल केली आहे. आणि स्ट्राईकवरती येत आहेत ते ओम एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा, हा फिटनेस असणारा खेळाडू. नवीन फलंदाज मनोजांच्या जागेवरती आले ते अभिजित. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक. 63 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला सीमा पार धाडला. कडक कडकडीत प्रहार. 4 धावा. काय फटका. चेंडू उजव्या टाकला होता तरी देखील त्या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भन्नाट वेगाने त्या ठिकाणी फटका, कडक कडक फटका पावला, कारण बॅट्समन देखील कडक फटके मारतो आणि जबरदस्त शरीरयष्टी, काटक शरीरयष्टी असलेला हा फलंदाज ओम. बॅटची कड, बॅकफुटला जा त्या ठिकाणी पुन्हा एकदा जागा करून खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरून परत बॅटची कड. एसटी रक्षक जितू सकोंड यांनी चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि सिद्धेशांना यश मिळालंय शेवटच्या षटकात, परंतु चांगली कामगिरी करून तंबूत परतलाय ओम.
संघ अडचणीत असताना दोन गडी बाद झाले ते तरी देखील त्यावेळेस ओम आणि मनोज यांनी जबरदस्त खेळाचा प्रसंग केला. भागीदारी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची ती यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती लावण्यात यशस्वी ठरले होते. परंतु आता तंबूत मनोज देखील धावबाद झाले आणि मोठा फटका काढण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी ओम देखील जलबाद झालेत. पुन्हा एकदा आल्या त्या ठिकाणी लॉफ्टेड शॉट आणि जलबाद. शुभम डक गोल्डन डकवरती आउट झालेला, शून्यावरती बाद झालेला आहे. कारण त्यांना माहिती शेवटचं षटक एक मोठा फटका आला तर आपल्या संघासाठी धावा येणं गरजेचं, त्यामुळे त्या ठिकाणी मोठा फटका काढण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकीने चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज कुणाल सिद्धेश एक उंच पुरा गोलंदाज आहे आणि चांगली कामगिरी शेवटच्या षटकात थोडंसं या ठिकाणी रोखलं गेलं आहे. धावफलक रोखला गेला आहे कारण मोठा फलंदाजाला एका तंबूत रस्ता लागला. तदनंतरच्या नवीन फलंदाजाला देखील त्याने झेलबाद केले. कुणाल ऑन फायर, जबरदस्त हवाई सपार सिक्सर. पहिला चेंडू स्लॉट मध्ये टाकला आणि भिरकावला चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावा. धावसंख्या 73. एक मोठं लक्ष या मैदानावरती म्हणावं लागेल कारण आत्तापर्यंत आपण 55 ते 65 दरम्यानच्या धावा पाहिल्यात, परंतु आता 73 धावा. शेवटचा चेंडू खतरनाक षटकार. धावसंख्या 79 ना, धावसंख्या धावफलकावरती लागली ती 79. 80 धावांची आवश्यकता विजयासाठी 6 षटकात. जबरदस्त कामगिरी आहे. सासवड 11 संघाकडून या ठिकाणी फलंदाजांना अक्षरशः आपल्या संघासाठी प्रत्येकानं मोलाचं या ठिकाणी कामगिरी केली. सहकार्य त्या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी पाऊस मिळाली. धावफलकावरती 79 लावल्यात. 80 धावांची आवश्यकता आहे 6 षटकात वागळवाडी 11 संघाला, कारण दोन्ही संघ जबरदस्त संघ आहेत. त्यांना माहिती आहे की या सामन्यात विजय खूप महत्त्वाचा आहे, कारण जो संघ विजेता ठरेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील दाखल होईल, म्हणजेच आजच्या दिवसातील हाफ देखील क्लिअर करेल. चला लगेच मैदानामध्ये यायचं, क्षेत्ररक्षण लावायचं, पंच देखील आपण देखील लगेच जायचं, सामना चालू करायचा, कारण बॅड लाईट थोडासा अंधुक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना विचारात घेऊन नाणेफेक केली होती आणि 6 षटकांचा सामना दोन्ही कर्णधारांना विचारून खेळवण्यात आलेले, त्यामुळं शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणतंही अपील चालणार नाही. वागळवाडी 11 एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. स्कोरर स्वप्नील भैया, स्वप्नील भैया.
सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. चैतन्य आणि सागर विस्फोटक जोडे आणि गोलंदाजीसाठी तयार शुभम. शुभम देखील एक उंच पुरासा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. नवीन चेंडू हाताळताना आपण पाहतोय शुभम यांना. पहिला चेंडू जबरदस्त मारलेला फटका आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मधून मारलेला हा खणखणीत चौकार. सुरुवात जबरदस्त केली कारण मोठं लक्ष 80 धावांचं लक्ष आहे. त्यांना माहिती आहे 6 षटकांचा सामना आहे. 36 चेंडूचा सामना करायचा. या ठिकाणी फक्त पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरुवात. पुन्हा एकदा थोडासा त्या ठिकाणी गॅप साधताना एक संधी निर्माण झाली. धावबाची संधी. मोठा फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. त्या ठिकाणी मोठ्या फलंदाजाला बहुधा तंबूचा रस्ता धरावा लागला. पाहायचं त्या ठिकाणी पंच निर्णय काय येतोय. आणि सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी अचूक फेके देखील पाऊस. एक फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. निर्णय सांगा पंच. सागर त्या ठिकाणी धावबाद. एक मोठा फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. धावबाद होणं कोणत्याही फलंदाजाला बसत नसतं क्रिकेटमध्ये. परंतु या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहावयास मिळालं आणि ताळमेळ त्या ठिकाणी दोघांचा साधता आला नाही आणि त्याचं प्रत्यय त्या ठिकाणी त्यांना धावबाद व्हावं लागले. एक मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लागला कारण क्षेत्ररक्षण कुणाल यांनी सुरक्षित रक्षण केलं होतं. पायाने त्या ठिकाणी चेंडू अडवला होता आणि अन्यथा गॅप चेंडू चेंडू सीमा बाहेर निश्चित केला असता पण सुरक्षित रक्षण करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू काय आला नाही. निर्धाव जातोय चेंडू. शुभम देखील एक डेंजरस गोलंदाज असला तरी पुढे देखील एक खतरनाक फलंदाज आहे जितू. आणि जितू आणि चैतन्य एक जबरदस्त ही जोडे. एक फलंदाज सागर एक स्वस्तामध्ये तंबूत परतला कारण तो देखील एक खतरनाक फलंदाज होता परंतु त्या ठिकाणी एक मिसअंडरस्टँडिंग. मोठा फटका खेळत गॅपमध्ये सर्कलच्या डोक्यावरून चेंडू फाईनलेग सीमारेषे पार. 4 धावा. जागा करून त्या ठिकाणी मध्यष्टीवर चेंडू थोडासा उसळ घेतला होता. त्या ठिकाणी फक्त दिशा दिली आणि 4 धावा वसूल केल्यात. धावसंख्या 8. शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक होणारा हा सामना आहे कारण दोन्ही संघ नावाजलेले आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला संघ आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक सर्कलचं 30 यार्डच्या डोक्यावरून या ठिकाणी जर फलंदाज चेंडू खेळले तर चेंडू सीमापार होतो परंतु गोलंदाजाने देखील या ठिकाणी टिच्चून गोलंदाजी करताना शुभम. फुलटॉस. चुकीला माफी नाही. दगडी चाळीतून आवाज आलाय आणि या ठिकाणी बिमर चेंडू आहे का ते देखील चेक करायचं. पंच इशारा काय.
पंच भैया सर तुम्ही चेक करा, अन्यथा इकडे या. नाव वाजलेले पंच आहेत. स्वप्नील भैया काकडे एक जबरदस्त नाव आहे. पंचगिरीमध्ये एक मोठं नाव आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. एका कोणताही निर्णय देताना कधीही त्यांचा निर्णय आत्तापर्यंत चुकलेला नाही. अचूक निर्णय देण्याची क्षमता. आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाचा निर्णय येतो आहे फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे, कारण चेंडू फ्लायटेड होता, परंतु खाली उतरल्यानंतर चेंडू त्या ठिकाणी फटकावला होता. परंतु निर्णय काय पंच 4 आहे का 6 आहे आणि 4 धावा आहेत. धावसंख्या 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. चला स्पीडअप करा. नवीन गोलंदाज अविनाश. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात निसर्गा चेंडूला एक धाव घेतले. थोडंसं क्षेत्ररक्षकात थोडंसं पंबल त्या ठिकाणी पाजलं, परंतु कोणताही दुसरी रन त्या चेंडूवरती येत नाही. कारण माहिती आहे स्वप्नील यांना देखील आधी एक मिसअंडरस्टँडिंग पाहिलं, त्यात एका फलंदाजाला धावबाद व्हावं लागलं होतं, त्यामुळे त्या ठिकाणी एकच धाव घेण्याचा निर्णय घेतला. उसळी घेतलेला चेंडू होता, अतिरिक्त उसळी पाऊस मिळाले, परंतु चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पार. 4 धावा. वन बाउंसचा इशारा देखील केला पंचाने. अतिशय चाणाक्ष पंच आहेत, कारण चेंडूने थोडंसं त्या ठिकाणी खांद्याचा वापर गोलंदाजाने केला होता आणि चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली होती आणि फलंदाजाने त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला, परंतु त्या ठिकाणी वन बाउन्स एक इशारा दिलेला आहे, कारण तुम्हाला या षटकात पुढचा चेंडू बाउन्स टाकता येणार नाही. चेंडू जर बाउन्स टाकला तर त्या ठिकाणी पंच त्या ठिकाणी नो बॉल देऊ शकतात. त्यामुळं गोलंदाजाला थोडंसं चेंडू पुढं देखील टाकावं लागतं, कारण एक बाउन्सचा इशारा दिल्यामुळे थोडंसं फलंदाजाला माहीत असतं. मोठा फटका, बिग हिट. 6 धावा. कारण म्हटलं होतं, कारण एक बाउन्स दिल्यामुळे त्या ठिकाणी गोलंदाजाला माहीत असतं की आत्ता जर चेंडू अकूट टप्प्यात टाकला, तो जर बाउन्स गेला तर नो बॉल येण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा चेंडू पुढे टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला. जितू सकोंडे यांनी षटकार खेचला. धावसंख्या 23. रोमहर्षक सामना होणार म्हटलं होतं तुम्हाला, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना हा रंगणार. दोन्ही संघ नाव वाजलेले संघ आहेत, नाव वाजलेले खेळाडू दोन्ही संघात आहेत. सासवड 11 संघ देखील एका जुन्या आणि नव्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. वागळवाडी संघ देखील चांगला संघ आहे, कारण जितू सकोंडे, स्वप्नील गुलदगड एक जोडी नाव वाजलेले आहे. अविनाश पुढे सरून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी नो बॉल कॉल. थोडासा चेंडू धावपट्टीच्या खेळपट्टीच्या खाली पडला असावा, त्यामुळे त्या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी नो बॉल कॉल केला. परंतु तिसऱ्या पंचाचा निर्णय होतोय की त्या ठिकाणी चेक करायचं आहे चेंडू कोणत्या स्पॉटवरती चेंडू त्या ठिकाणी पडला, लाईनवरती पडलाय का. नो बॉल. प्रेट
फटका फसलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही धोका नव्हता फलंदाजाला. एक धाव घेतली, कारण चेंडू देखील अतिशय चांगला टाकला होता अविनाश यांनी. त्यांना माहीत होतं फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे मोठा फटका येण्याची शक्यता असते, कारण फलंदाजाला त्या ठिकाणी माहीत असतं की आपण फक्त या चेंडूवरती धावबाद होऊ शकतो, त्यामुळं मोठा फटका येण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू टाकला अविनाश यांनी. फक्त एक धाव त्या चेंडूवरती. धावसंख्या 25. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. स्वप्नील, मोठा फटका गॅपमध्ये खेळल्यात. धाव 4 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती एक मोठा फटका खेळून 4 धावा मिळत, कारण क्षेत्ररक्षक थोडासा सर्कलच्या आतमध्ये त्याचा फायदा पुरेपूर उठवला. डोक्यावरून चेंडू सीमा पार दाटलाय. 4 धावा. धावसंख्या 29. एक मोठं लक्ष, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा रिप्ले शॉट पाहास मिळाला. पुन्हा एकदा 4 धावा. काय फलंदाजीचं प्रदर्शन स्वप्नील. थोडंसं चेंडू अकुट टप्प्या चेंडूवरती त्या ठिकाणी प्रहार केल्यात. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके केले. चैतन्य त्या ठिकाणी फलंदाजी करतात. माफ करा, स्वप्नील म्हटलं गेलं, परंतु जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन आहे. चैतन्य यांच्याकडून पाऊस मिळते. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 33. अजूनही 24 चेंडू 47 धावा. अजूनही 24 चेंडू आणि 47 धावा. दोन्ही संघांना या ठिकाणी संधी आहे. 24 चेंडू 47 धावांचा हा सामना आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, कारण 6 षटकाचा सामना. 80 धावा या ठिकाणी करायच्या विजयासाठी वागळवाडी 11 संघाला मोठं लक्ष ठेवलं, परंतु पाठलाग या ठिकाणी आत्तापर्यंत तरी चांगला करताना दिसत आहे. तर वागळवाडी 11 संघाचे फलंदाज, एक फलंदाज जरी एक स्वस्तामध्ये बाद झाला असला तरी या जोडीनं या ठिकाणी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. प्रीतम जगताप अप्पा ऑलराऊंडर खेळाडू आहेत. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत आपण दिवसभरात पाहिले बघायचं. थोडासा चेंडू स्वेर या ठिकाणी वाईड चेंडू. पंच इशारा करतायत, दंडित करतायत या ठिकाणी, कारण वाईड लाईनच्या खूपच चेंडू बाहेर टाकल्यावर पंच त्या ठिकाणी दंडित करतात. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू स्लोवर या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटच्या पट्ट्या चेंडू काय आला नाही. डॉट चेंडू. जितो आणि चैतन्य चांगला फटका. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळला. गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे धावतात. स्लो आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे पळून धावा तुम्हाला या ठिकाणी घ्याव्या लागतील. 2 धावा. जरूर फटका अतिशय चांगला होता, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो असल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेवर जाईल का नाही याची गॅरंटी कमी असते, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी धावा पळून घ्यावा लागणार आहेत. आडव्या बॅटने चेंडू मिड विकेट रिझर्वमध्ये चेंडू अतिरिक्त उसळी प्रवास मिळाले. सीमा पार चेंडू जातोय. 4 धावा. थोडासा चेंडू पुढे टाकला तर त्याचा पुरेपूर फायदा उठवला. आडव्या बॅटने त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून चेंडू पडल्यानंतर देखील त्या ठिकाणी अतिरिक्त उसळी क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू सीमा पार. धावसंख्या 40. लो फुलटॉस क्षेत्ररक्षक सुरक्षित रक्षण. एकच धाव. धावसंख्या 41. स्ट्राईक चेंज होतो. स्ट्राईकवरती खेळण्यासाठी आलेले आहेत चैतन्य. मंकड विकेट त्या ठिकाणी पंचांच्याकडे दाद म्हणत आले. मंकड विकेट या ठिकाणी बघायचं आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचा निर्णय काय येतोय आपणाला माहीत आहे. फक्त या ठिकाणी स्टंपिंग, कॅच,
रनआउट. परंतु 12 पद्धतीनं फलंदाज बाद होऊ शकतो. 12 पद्धती आहेत फलंदाज बाद होण्याची. त्यापैकी एक मंकड विकेट देखील या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पावस मिळणार बघायचं आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. परंतु आपल्याला 18 विकेटचं माहीत असतं. त्रिफळा बाद, जेलबाद, स्टंपिंग, एलबी, मंकड. परंतु 12 पद्धतीनं या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकतो. तिसऱ्या तिसऱ्या पंचा तिसऱ्या फलंदाज त्या ठिकाणी बाद. मंकड विकेट. सुरेख चेंडू त्या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग पॉज मिळाला. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. डॉट चेंडू जबरदस्त या ठिकाणी. प्रीतम यांनी चांगलं षटक हाताळलंय. कारण 1 to go. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. काय षटक हाताळला. निर्णायक षटक म्हणावं लागेल. अतिशय जबरदस्त धावसंख्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. स्पीडअप करायचं. घाई गडबड करायची कारण अंधुक प्रकाश पडण्याची शक्यता. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 18 चेंडू आणि 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्यामुळं सामना अजूनही सांगता येत नाही कोणाच्या बाजूने झुकलेला आहे. समान या ठिकाणी संधी अजूनही. सोहन गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि फलंदाजीसाठी पहिला चेंडू उजवेष्टीच्या किंचितसा बाहेर टाकला होता. थोडं शफल होऊन पुढे येऊन खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि बॅटच्या पट्ट्यात चेंडू काय आला नाही. डॉट चेंडू. सोहन ऑलराऊंडर खेळाडू आहेत. थोडासा चेंडू स्क्वेअर या ठिकाणी पाहावयास मिळाला. वाईड चेंडू. पंच दंडित करतायत. धावसंख्या 42. थोडासा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बाळा आणि चांगला झेल टिपलाय आणि त्या ठिकाणी दानिश यांना तंबूचा रस्ता धरावा लागला. थोडासा फटका फसला होता.
कारण उंची जास्त, लांबी कमी आणि बाळा यांनी त्या ठिकाणी कोणतीही चूक केली नाही. वेल जज कॅच बाळा. थोडंसं वर्चस्व गाजवलंय सासवड 11 संघानं. या ठिकाणी क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एकच चांगली कामगिरी आत्तापर्यंत त्यांनी केलेले, वर्चस्व गाजवलंय आणि वागळवाडी संघ देखील कडवी झुंज त्यांना देतोय. सलामीला आलेले चैतन्य अजूनही विकेटवरती ठाण मांडून उभे. त्यांना माहिती जोपर्यंत चैतन्य तोपर्यंत सामना त्यांच्या बाजूने येऊ शकतो. रिद्धेश, सिद्धेश आणि पुन्हा एकदा बाळा चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा बाळा यांनी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये त्या ठिकाणी झेल टिपलाय. सुरेख झेल बाळा यांनी. दुसरा झेल कोणतीही चूक करत नाही. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकानं साथ देणं गरजेचं, कारण गोलंदाजाच्या पाठीचा कणा क्षेत्ररक्षक समजला जातो. ज्यावेळेस तुम्ही साथ द्याल त्यावेळेस गोलंदाज अतिशय अचूक टप्प्यावरती त्या ठिकाणी गोलंदाजी टाकू शकतो. जर गोलंदाजाला क्षेत्ररक्षण साथ दिल्यानंतर गोलंदाज काही करू शकणार. या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 झेल उडाले होते आणि अचूकरित्या त्या ठिकाणी बाळांनी टिपल्यात. ब्लॉक होल टाकला होता त्या ठिकाणी चेंडू, परंतु एक संधी होती. फेकी जर झाली असते तर त्या ठिकाणी धोका झाला असता. चैतन्य यांना एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी फेकी खराब, एक संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं त्या ठिकाणी, परंतु फेकी अचूक झाली नव्हती. चैतन्य स्ट्राईकवरती आहेत. थोडासा खाली राहिलेला चेंडू, कारण गती परिवर्तन करून टाकला होता. सोहन काय षटक टाकलंय, निर्णायक षटक. आधीच देखील प्रीतम यांनी जबरदस्त षटक टाकलं होतं. आता देखील सोहन यांनी फक्त 2 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. आपल्या नावाचा दबदबा या संघानं केलेला हा संघ आहे सासवड 11. आणि अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती मोठा फटका काढण्याचा प्रयत्न आणि जलबाद. अमय यांनी उत्कृष्ट झेल टिपला, कारण क्षेत्ररक्षण सजवलं होतं. कर्णधाराला या ठिकाणी हुशार असा कर्णधार आहे, कारण त्यांना माहीत होतं स्वप्नीला चैतन्य त्या ठिकाणी विकेटवरती, त्यांना कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकावा लागेल. गोलंदाजाने देखील त्या पद्धतीचा चेंडू हळूवार टाकला आणि क्षेत्ररक्षण सजवलं होतं, आपल्या जाळ्यात त्या ठिकाणी अडकवला आणि सोहन याने एका मोठ्या फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलाय. 12 चेंडू आणि 37 धावा. 12 चेंडू 37 धावा. काउंटर अटॅक या ठिकाणी गोलंदाजावरती फलंदाजाला करावा लागेल. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घ्यावा, कारण 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. तुम्हाला त्या ठिकाणी गणित करूनच खेळावं लागेल, अन्यथा आपल्या हातातून सामना या ठिकाणी जवळजवळ निष्ठ चाललेला. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 12-37 प्रत्येक. मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, हवाई सफर, सिक्सर. काय परफेक्ट त्या ठिकाणी चेंडू स्लॉट मध्ये टाकला आणि भिरकावला आणि वावरामध्ये चेंडू पाठवलाय. 6 धावा. छकडा खेचलाय, छकडा मारलाय, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा थोडासा चेंडू उजव्या ठेवला होता, त्यामुळं जमिनी समांतर बाबू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. 1च धाव. चांगली कामगिरी बाबू यांच्याकडे पावसामध्ये, कारण सीमारेषेवरती तैनात 2 झेल देखील टिपलेत. आता देखील चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेकी केली. 1च धाव. धावसंख्या 50. दहा चेंडू आणि 30 धावा. बॅटची काढ आणि जलबाद. सुरेख जल शुभम यांनी त्या ठिकाणी टिपलाय. अजूनही 9 चेंडू आणि 30 धावा. थोडासा संघ या ठिकाणी अडचणीत सापडला, कारण एखाद्या फलंदाजाला या ठिकाणी संकट मोचक बनावं लागेल.
आणि 9 चेंडू आणि 30 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे विजयासाठी वागळवाडी 11 संघाला. परंतु आत्तापर्यंत वर्चस्व गाजवलं आहे सासवड 11 संघानं. बॅट्समन नाव सांगा. बॅट्समन वेदांत. छत्रपती 11 सासवड संघ एक जबरदस्त संघ आहे. चांगली कामगिरी करून आतापर्यंत या ठिकाणी आपण त्यांची पाहिले. थोडासा चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला. आता प्रीतम यांनी वाईट चेंडू आहे. आपण कुणाल पांड्याला देखील आपण पाहिलंय की वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न तो करतोय आणि त्याच पद्धतीच्या ठिकाणी एक प्रयत्न देखील प्रीतम यांनी या ठिकाणी केला होता, परंतु अवांतर चेंडू गेला. धावसंख्या 51. तुडुंब भरलेलं हे मैदान. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 मानाचा अभिमानाचा हा चषक. सुरेख नियोजन आयोजन पाहावयास मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी हलकीच खेळून काढला. एकच धाव त्या ठिकाणी मिळत क्षेत्ररक्षण होत आहे. 8 चेंडू 28 धावा. 28 धावा 8 चेंडू. मोठे फटके घ्यावे लागतील परंतु प्रीतम एक अनुभवी गोलंदाज प्रीतम जगताप. चला सामना चालू करा. स्पीडअप करा. थोडासा वेळ वाया घालवू नका. 8 चेंडू 28 धावा. थोडासा चेंडू बाहेर टाकलेला आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे पाहायचा. चेंडू बाहेर स्पॉट कुठे चेंडूचा टप्पा पडला हे पाहायचं. त्यावरून पुन्हा त्या ठिकाणी निर्णय येईल. तिसऱ्या पंच कळवत ऑनफिल्ड पंच कळवता. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी सोपवला आहे. टप्पा आतमध्ये पडला सर निर्णय द्या तुमचा. ऑनफिल्ड वाईड चेंडू एकदम बरोबर त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. कारण या ठिकाणी टप्पा आपण बघितला होता खेळपट्टीच्या खाली पडलाय का, परंतु टप्पा वाईड लाईनच्या बाहेर पडला असल्यामुळे वाईड चेंडू आहे. बॅटची काढ आणि त्या ठिकाणी जलबाद मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं बॅटची कड आणि एसटी रक्षक शुभम यांनी उत्कृष्ट झेल टिपला. कोणती चूक केली नाही. प्रीतम यांनी 7 गडी बाद 53. थोडासा अडचणीत सापडलेला संघ आहे या ठिकाणी, कारण गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं. गोलंदाजाला या ठिकाणी पूरक असं वातावरण पाहावयास मिळत आहे. थोडीशी संत विकेट या ठिकाणी झालेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाज वर्चस्व गाजवतात. थोडासा प्रकाश ज्यावेळेस या ठिकाणी अंधूक पडतो त्यावेळेस विकेट गोलंदाजाला साथ देताना पाहतोय. 7 गडी बाद 53. वाईड चेंडू खूप लांबलेलं षटक आहे, परंतु जरी षटक लांबला असलं तरी मोठे फटके या षटकात आले नाहीत. तदनंतर चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती टाकलाय प्रीतम यांनी. पुन्हा एकदा सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायचा आहे. बॅटची कड आहे का आणि पंचांच्या दाद म्हणून पंचांनी अपील फेटाळलाय. संपलं ना? संपलं का षटक? 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा. या ठिकाणी चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. 6 चेंडू 26 धावा आणि जवळजवळ सामना या ठिकाणी सासवड 11 संघाच्या बाजूने झुकलेला आहे, कारण एक जास्त धावा कमी चेंडूमध्ये करायच्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता आहे.
सोहन यांचा पहिला चेंडू डॉट चेंडू गेला, निर्धाव गेला चेंडू. 5 चेंडू 26 धावा. पाच चेंडू 26 धावा. सोहन एक जबरदस्त गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजाला कामगिरी दिली त्या गोलंदाजाने चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आतापर्यंत. पुन्हा एकदा डॉट चेंडू, दुसरा चेंडू डॉट जातोय. 4 चेंडू 26 धावा. जवळजवळ सामना सासवड 11 संघाच्या बाजूने झुकलेला आहे. 4 चेंडू 26 धावा. बॅटची कड आणि झेलबाद. काय झेल त्या ठिकाणी, वन हँड कॅच. शुभम यांनी सुरेख झेल टिपला एका हातामध्ये. 3 कॅच आतापर्यंत त्यांनी टिपलेले आहेत. आपण पाहतो तो गोलंदाज देखील आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील नुसतं क्षेत्ररक्षण करून देखील मॅन ऑफ द मॅच मिळवलेला गस लोगी वेस्ट इंडिजचा एक खेळाडू आहे, त्याला देखील मॅन ऑफ द मॅच मिळवली, कारण त्याने 3 झेल टिपून 2 फलंदाजाला धावबाद देखील केलं होतं. जरी क्षेत्ररक्षण चांगलं केलं तरी देखील मॅन ऑफ द मॅच मिळू शकते. असं काही नाही की गोलंदाजी केली फलंदाजी केली, परंतु त्या ठिकाणी 3 झेल टिपल्यात शुभम यांनी एसटी रक्षकाची जबाबदारी, परंतु तो ऑलराऊंडर खेळाडू आहे. आणि या ठिकाणी उद्याचे लॉट्स देखील आपण पाडणार आहोत. उद्याच्या दिवसातील लॉट्स या ठिकाणी आपण पाडणार आहे. उद्याचा फायनल दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेतील श्री काळभैरवनाथ चषकाचा. आणि या ठिकाणी जवळजवळ त्रिफळाबाद. सोहन यांनी काय त्या ठिकाणी चेंडू टाकला, त्यांना वाटलं चेंडू डावीच्या बाजूला, पण चेंडू एष्ट्यावरती जाऊन त्रिफळाबाद. आणि सामना या ठिकाणी सासवड 11 संघानं जिंकलेला. आजच्या दिवसातील हाफ सासवड 11 संघाने जिंकलेला, परंतु वागळवाडी संघाने देखील एका जबरदस्त लढत दिली. दोन्ही संघाचं अभिनंदन. उद्याचे सामने वेळेतच चालू होतील, कारण उद्याचा अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. आणि बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेले सर्व संघ उद्या वेळेवरती या ठिकाणी येणं गरजेचं आहे. वेळेतच सामने सुरू होतील आणि अंतिम सामना देखील उद्या ठीक 4 वाजता या मैदानावरती सुरू होईल. आजच्या दिवसातील सामने या ठिकाणी संपलेले आहेत. धन्यवाद. जय क्रिकेट. सागर नलवडे आणि विजय पवार सर, आपल्याला विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. सागरजी ननावरे. आयोजक कमिटी, आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं. आपण उद्याचे लॉट्स या ठिकाणी उद्याचे सामने देखील लीग पद्धतीनेच होतील, परंतु सामना कोणाकोणाचा आहे ते या ठिकाणी चिठ्ठी काढायची आहे. आत्ताचा चेंडू जमा करायचा. लहान मुले त्या ठिकाणी खेळतात, तो चेंडू संयोजकाकडे जमा करा. लहान मुले त्या ठिकाणी चेंडू खेळतात, आपण या ठिकाणी चेंडू जमा करायचा आहे.